माझे केस ना खूप मोठे झालेत आणि म्हणूनच त्यांना असं वाटत आहे की ते स्वतंत्र राहू शकतात त्यांचे, म्हणूनच बहुतेक ते माझं डोकं सोडून निघून जात आहेत. आणि म्हणूनच ना माझ्या डोक्यामध्ये विचार आला की मी त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घातलं पाहिजे, त्यांना लालच दिली पाहिजे की थांबा माझ्या डोक्यावरती, तुम्हाला मी आयुष्यभर सांभाळू शकते. आता त्याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि मी काय करेल ते तुमच्यासोबतही शेअर करते, थांबा. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते, आज माझ्या नवरोबासाठी हाय प्रोटीन ब्रेकफास्टमध्ये मी केले होते पनीर मसाला ओट्स. आणि तुम्हालाही या ओट्सची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी DM मध्ये रेसिपी पाठवून देईल. पोटोबाचं तर झालंच होतं, पण मी तुम्हाला म्हटलं होतं ना केसांसाठी सुद्धा काहीतरी करेल, तर मी केसांसाठी जवसाचं पाणी केलं होतंच, म्हणजे जेल झालं त्याचं ते थंड झाल्यानंतर, आणि ते ॲक्च्युली इफेक्टिव्ह आहे खूप. आता ते माझ्या केसांना किती आवडतंय हे तर मी तुम्हाला 3-4 आठवडे रेग्युलर वापरून सांगेल, त्यामुळे फॉलोसुद्धा करून ठेवा रिव्ह्यूसाठी. मी तुम्हाला लास्ट एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की डेअरीवरती येण्याचा एक फायदा म्हणजे लहान मुलं, नखरेली लहान मुलं, त्यातलीच आज ही एक नमुना सापडली. अगेन माझा नवरोबाचा हाय प्रोटीन डिनर, त्याची ही रेसिपी सांगेल, कमेंट करा. इथून पुढे माझ्या व्लॉगमध्ये हाय प्रोटीन गोष्टी खूप असणार आहेत, मी तुम्हाला सांगून ठेवते आधीच. आजसाठी इतकं खूप झालं, आता उद्या भेटूयात, बाय.